तर नमस्कार मंडळी. तर आज आम्ही आलो देहूला. हे कामं बघून तुम्हाला कळतच असेल. आणि आई वडील आलते गावाकडून, म्हणजे माझे आई आणि अण्णा गावाकडून आलते. तर चला म्हणलो आज दर्शन करायला जाऊ देहूला. तर आज कामावरून सुट्टी घेतली आणि जेवण ते करून आम्ही आलो देहू दर्शन करण्यासाठी. तर ऊन भरपूर होतं, रिक्षामध्ये आलो आणि लवकरच चला म्हणलो जाऊ, कारण की पुन्हा दुपारी अजून खूप ऊन लागन. तर आल्या आल्या सगळ्यांनी गंध लावला, उशाने, देऊनी, शेरूनी, आईनी, अण्णांनी. आणि आता आम्ही निघालो दर्शन करण्यासाठी. तर आज शनिवार होता, त्यामुळं गर्दी काहीच नव्हती, गर्दी खूप कमी होती आणि दर्शन एकदम मोकळं झालेलं आहे. रविवारची गर्दी असती आणि पूर्ण दर्शन मोकळं झाले. हे बघा तुम्ही, तुकाराम महाराजच्या मंदिरातली ही शिळा ही तिथं विठ्ठल आणि रुक्मिणीचं मूर्ती आहे. तिथं दर्शन करायचं, आईने दर्शन केलं तिथं. शेरूनी, संध्यानी, संध्या पहिल्यांदाच आले देहूला. अण्णांनी पण दर्शन केलं, देऊनी दर्शन केलं, उशानी, आम्ही सगळ्यांनी दर्शन केलं. गर्दी नव्हती त्यामुळे मोकळं दर्शन झालं आणि व्हिडिओ काढायला टाईम भेटला. तर बाहेर आलतो असंच आम्ही, तर बघितली रांग लागली तिथं. मग मी अण्णा मागून आलो, पाठीमागे राहिलो होतो. तर उषा आणि आई रांगेत उभं राहिल्या. तर उषाला म्हटलं काय आहे, तर उषा म्हणली थांबा, म्हणली आता महाप्रसादच घेऊन जाऊ. मग लगेच मी गेलो, 2 टोकन आणले. टोकन आणलं पुन्हा लाईनमध्ये थांबलो. तर सगळ्यांनी प्रसाद घेतला. प्रसादाला होतं भात होता, सांबार होतं, शिरा होता आणि आपली हिची भाजी. आणि प्रसाद खाल्ल्यानंतर ताट आपण आपल्या हाताने धुवून ठेवावं लागते तिथे लगेच. खूप ऊन होतं, उशाचे पाय पळत होते, उषा पटकन चलत होती आणि मला पण चला चला म्हणत होती, उशीर होऊन खूप ऊन लागत होतं. आणि तिथंच तेवढ्यात तिथल्या कर्मचाऱ्यांनी नदीचं पाणी आले बाबू, पाय पोळू नये म्हणून खाली पाणी मारत होते. तसं वातावरण लगेच गार राहते, त्यामुळे लगेच पाणी मारत होते. आणि संध्या आणि शेरू लगेच पाण्यात खेळाल, ते त्यांना मोह आवडला नाही पाण्यात खेळण्याचा, ते पाण्यात उतरले. तर दर्शन ते केलं आणि आम्ही निघालो पुढे. आता पुढे आल्यानंतर शेरू म्हणली पप्पा घाटावर जायचं. म्हणलो चला, म्हणलो घाटावर जाऊ. शेरू म्हणली पाण्यात जायचं. घाटावर आलो, मस्तपैकी गार पाणी होतं आणि तिथंच हातपाय ते धुतले सगळ्यांनी. थांबलो थोड्या वेळ. पाणी असं एकदम होतं, पाणी होतं आणि एकदम गार पाणी होते. एवढा उन्हात पण गार पाणी होते. तर सगळ्यांनी असं वाटलं होतं एखादी उडी मारत आंघोळ करत, पण कपडे नव्हते आणले, टावेल नव्हते आणली, त्यामुळे तिथं काही फक्त हातपाय धुतले आणि तिथून निघालो होतो आम्ही पुढं. तर पुढं आल्यानंतर ज्या ठिकाणी तुकाराम महाराज वैकुंठात गेली ते हे स्थळ आहे बघा. तिथं पण गर्दी नाही, कारण की गर्दी नव्हती. आज शनिवार होता, उन्हाचा टाईम होता आणि सुट्टी नव्हती लोकांना, त्यामुळं सगळे मोकळे दर्शन ते झालेलं आहे पूर्ण. नाही तर इरी खूप गर्दी असती आणि तुकाराम बीचच्या टायमाला तर खूप गर्दी असते इथं. तर एकदम दर्शन ते काढले, मोकळे दर्शन झालं. फोटो ते काढले, आई अण्णाचे फोटो काढले, दर्शन केलं आणि लगेच आम्ही दर्शन करून बाहेर आलो. आणि बाहेर आल्यानंतर तिथं तुकाराम महाराजांची हे लावले, सांगत होती, पूर्ण माहिती दिली. तर आई मला 10 रुपये द्यायला लागली होती की त्यांच्या हातात दे आणि दर्शन कर म्हणून. मग सर्वकडं देवणीकडे पैसे दिले आणि आई उठली. देऊ पण ऐकत नव्हती, तर देऊनी शेवटी ऐकलं. अण्णा म्हणले जा तिला, आणि नंतर ती गेली मग पैसे देण्यासाठी त्यांना. तर त्यांना पैसे दिले. त्या बाबांनी माहिती एवढी छान सांगितली, पूर्ण तुकाराम महाराजचं सांगितलं की तुकाराम महाराज वैकुंठात गेले, कसे गेले, किती वेळेस खाली आले, हे सगळं माहिती त्यांनी सांगितली. आणि हेच ते झाड आहे मित्रांनो, जिथं तुकाराम महाराज वैकुंठात गेले. आणि हे झाड आहे, दर तुकाराम बीचच्या टायमाला झाड हलतं म्हणतात. आणि अशी म्हणे की आयुष्यात तुकाराम बीज एकदा तरी केली पाहिजे. तर ज्या मावशी हे तल्ल्याच त्या आईला बोलत होत्या की तुकाराम बीज करायला पाहिजे, वर्षातून एकदा यायला पाहिजे, आयुष्यातून एकदा तरी तुकाराम बीज केली पाहिजे. तर आमची आई सांगत होती की आमची मावशी
सारखं इथं येत होती. आळंदी, देऊ, पंढरपूर, चातुर्मास करायची. आयाच्या देखील डोळ्यात पाणी आलं की मावशीला बघून. ती मावशी आता नाही आमची सध्या. आता आमची मावशी इथं आली की मला फोन करायची, मी भेटायला द्यायचं मावशीला. आता मावशी नाही आता, खूप वाईट वाटते. तर दर्शन ते केलं, आता निघायचं आता. तर आम्ही आता पुढं आलो गाथा मंदिर. हे गाथा मंदिर आहे इथलं, कुठलं मोठं मंदिर आहे. ऊन तर एवढं चटकत होतं ना, खूप. आम्ही पळं मंदिरामध्ये गेलो, गाथा मंदिर. शिरू आणि संध्या खूप खेळत होत्या आणि इथं एवढं वातावरण गार होतं, कारण की पूर्व बाजूला इंद्रायणी नदी. असं वातावरण गार हवा लागत होती. एवढे ऊन असून तरी गार हवा लागत होती. असं वाटलं होतं तिथंच बसावं. तरी लय वेळ बसलो होतो आम्ही इथं मंदिरामध्ये. आणि आता घरी निघालो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.